आणि पकड. नंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांना विनंती आहे हा सामना संपताच लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पकड. अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. श्री मनोहर परकर यांचं आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आणि चढाईवर जात आहे प्रदीप पांगारे. छान सुंदर प्रदीप डाव्या कोपऱ्यामध्ये. सामना अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळतोय. राज मापतोलकर नीट लक्ष ठेवा तिथे. प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण. अगदी बोर्ली पंचायत मधील दोन्ही संघ आणि रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. चढाईवर गेलेला अक्षय चालके पाहूया. आणि त्याची सुद्धा उत्कृष्ट पकड आणि बाल हा संघ विजय ठरतो. बालसेवा बोर्ली या संघाचे हार्दिक अभिनंदन. आपण लगेचच मैदान खाली करून घ्यायचं आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लगेचच ताबा घ्यायचा आहे. आमच्या प्रेक्षक वर्गाला एक सुंदर असा सामना या बोर्ली पंचक्रोशीतला पाहायला मिळालेला आहे. तर आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय की आपल्या दोन्ही संघाच्या पाठीराखे आणि सर्व खेळाडू व्यवस्थित मैदानातून आणि गावदेवी रेडर्स वर्सेस चिंचमाता बोर्ली या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मैदानाकडे हजर व्हायचं आहे. निकेश रोटकर आपला 50 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचं आहे. निकेश रोटकर. श्री चिंचबा देवी देवस्थान ट्रस्ट बोर्ली पंचायतचे अध्यक्ष सुजित पाटील, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री रत्नाकर शिलकर दिव्यागर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन किशोर तोडणकर आणि सुशील पाटील सर हे दोघं पण स्टेजवर आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त आज श्री शीतलादेवी ग्रामांड बोर्ली पंचायत यांच्या वतीनं भगवा चषक आयोजित केलेला आहे. सुहास मुकादम आणि प्रतीकजी तोडणकर हे आमच्या क्रीडा नगरीमध्ये आहेत. तर व्यासपीठावर येऊन त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. चिंचमाता बोर्ली वर्सेस गावदेवी रेडर्स या दोन्ही संघांना विनंती असेल की आपला संघ गणवेशासह हजर करायचा आहे.
ओमकार मेडिकल यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचा मी आभार मानत आहे. धन्यवाद. श्री सुशील पाटील सर यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सुकुमारभाई तोंडलेकर. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन चला सत्कार करायचा आहे. चिंचवता बोरली वर्सेस गावदेवी रेडर्स दोन्ही संघांना वारंवार पुकार देण्यात येत आहे, तरी आपण क्रीडा नगरीकडे यायचं आहे. माननीय श्री सुशीलजी पाटील सर यांचं यथोचित शाळा श्रीफल देऊन सत्कार करतायत माननीय सुकुमारभाईजी तोंडलेकर. तसेच मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुकुमारभाई तोंडलेकर यांना श्री रत्नाकर शिलकर यांचं स्वागत करायचं आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. गावदेवी रेडर्स आणि चिंचमता बोरली हा संघ क्रीडा नगरीकडे हजर होत आहे, तरी गावदेवी रेडर्स या संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच श्री परशुराम पाटील यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सुकुमारभाई तोंडलेकर. गावदेवी रेडर्स हा संघ सुद्धा मैदानाकडे हजर झालेला आहे आणि चिंचमता बोरली हा संघ सुद्धा मैदानाकडे हजर झालेला आहे. तसेच श्री मनोहर परकर यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे गावदेवी रेडर्सचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. श्री रत्नाकर शिलकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमता बोरली विरुद्ध गावदेवी रेडर्स. त्यांना विनंती करतोय त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे. दोन्ही संघ मैदानात दाखल झालेले आहेत. पंचांनी लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर श्री किशोर तोडणकर यांचा सत्कार करतील श्री विजय कदम यांना मी विनंती करतोय त्यांनी किशोर तोडणकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. तीनशे 96व्या शिवजयंतीचा औचित्य साधून श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ बोरली पंचतन यांच्या वतीनं भव्य दिव्य अशा भगवा चषकचं आयोजन केलेलं आहे आणि क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोरली विरुद्ध गावदेवी रेडर्स लगेचच सुरू होत आहे. सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. श्री संजय तोडणकर यांना विनंती आहे त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. संजय तोडणकर. तसेच वीरेंद्र मुदाळे यांनी देखील आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचं देखील मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. हॅलो, मुकेश धुमाळसाठी एक खुशखबर आहे. फक्त एंट्री केली तर शिरवटकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक ठरवले. सुमित शिरवटकर, मुकेश धुमाळ यांच्यासाठी.
श्री मयूर परकर प्रेक्षकांमध्ये कुठे असतील तर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण स्टेजवर यायचं आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया लाईन साठी सूचना आहे, नीट लक्ष द्या. रुचिर गाणेकर कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी देखील स्टेजवर यायचे आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सामना झालेली आहे. अवधवी रेडर्स या संघाचा खेळाडू 6 नंबरची जर्सी प्रतीक संदेश तोडणकर यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ओमकार रोटकर गावदे रेडर्स या संघाचा आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून चढाईसाठी गेलेला आहे तो साहिल काणेकर. आणि सुंदर असं कोपरा रक्षकाला साहिलने टिपलेला आहे. ओमकार रोटकर हा बाद झालेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सिद्धेश रोटकर. मुकेश धुमाळसाठी एक खुशखबर आलेली आहे. जर का आपण फक्त चढाई केलात तर सुमित शिरवटकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच अरुण इवलेकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं रोख रकमी पारितोषिक मिळणार आहे फक्त चढाई केलात तरी. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो राज श्रीवर्धनकर चिंचमाता बोर्ली या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावर सर्वस्वी जबाबदारी आहे असा हा राज श्रीवर्धनकर. आणि समोर संघ आहे तो गावदेवी रेडर्स वडवली. श्री दत्तात्रय मुदवाळे आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना ओम चिंचबादेवी बोर्ली पंचतन वर्सेस जगदंबा कापोली या दोन्ही संघांना विनंती असेल सामना संपताच आपला संघ गणवेशासह हजर करायचा आहे. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो सिद्धू. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो साहिल गाणेकर. 6 जणांच्या रणक्षेत्रामध्ये बोनस गुण ऑन असणार आहे. आणि बोनस गुण टिपण्याच्या अतोनात प्रयत्नामध्ये आणि बोनस गुण प्राप्त केलेला आहे साहिल गाणेकर याने. आणि डू और डाय थर्ड रेड करो या मरो या वर्षाने गेलेला आहे तो गावदेवी रेडर्स या संघाचा 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला. लातेने गडी टिपण्याच्या प्रयत्नात श्री वीरेंद्र मिदुराळे यांच्याकडून आमच्या मंडळाला 250 रुपयाची देणगी मिळालेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच श्री संजय जनार्दन तोडणकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. चढाईसाठी गेलेला आहे तो राज श्रीवर्धनकर. आपले 2 खंदे मोहरे ढासळून पडलेले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सिद्ध रोटकर. श्री संजय तोडणकर यांचा सत्कार करतील विजय शिरवटकर. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन संजय तोडणकर यांचा सत्कार करायचा आहे. सुबोधजी तोंडलेकर हे प्रेक्षकांमध्ये आहेत तरी आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. शिवसेना शिंदे गटाचे संघटक
सागरजी इंगळे, आपण आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या साथीदारांसह व्यासपीठाकडे यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. श्री शंकरजी गाणेकर यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. सुबोधजी तोंडलेकर तसेच माननीय श्री दयानंदजी तोंडलेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सागरजी इंगळे, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अभि उदोकर, आपण प्रेक्षकांमध्ये आहात. श्री सुशील पाटील सर यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी मिळाली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. धन्यवाद. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो राज श्रीवर्धनकर डुवाडाईसाठी, आणि त्याने ओमकार रोडकरचा बळी घेतलेला आहे आणि आपल्या तंबूत सुखरूप दाखल आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो सिद्धू. अमोल रोडकर, अमोल रोडकर चढाईसाठी गेलेला आहे तो 4 नंबरची जर्सी परिधान केलेला. डुअर डाय करूया मरो, आणि 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 सुंदर असं क्षेत्र रक्षण मुकेश धुमाळ यांच्याकडून केलेलं आहे. तसेच अरुण येवलेकर यांच्याकडून त्यांनी सुंदर क्षेत्र रक्षण केल्याबद्दल मुकेश धुमाळ यासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. सामना संपताच आपला बक्षीस घेऊन जायचं आहे. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो राज श्रीवर्धनकर. श्री विजय शिरवटकर यांच्याकडून या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. या सामन्यामध्ये मध्यंतर झालेलं आहे. मध्यंतरापर्यंत गुणफलक असणार आहे. चिंचमाता बोर्ली 4 गुण आणि गावदेव रेडर्स 3 गुण. 1 गुणांची नाममात्र आघाडी चिंचमाता बोर्ली या संघाकडे आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना ओम चिंचबादेवी बोर्ली पंचतन वर्सेस जगदंबा कापली या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असणार आहे. सामना संपताच आपला संघ गणवेशास हजर करायचा आहे. कृपया पाण्याची व्यवस्था करा दोन्ही संघांना. आजचे हे सामने श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन आयोजित भगवा चषक भव्य आणि दिव्य असे सामने माननीय आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडत आहेत. तरी आमच्या इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया राखीव खेळाडूंना विनंती असेल की आपण या उजव्या कोपऱ्यात येऊन बसायचं आहे. सागरजी इंगळे साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच बोर्ली गणाचे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख अभिजितजी होदूकर यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच आपल्यासोबत जे काही मान्यवरी पदाधिकारी आले असतील तर त्यांनी सुद्धा व्यासपीठाकडे येऊन आसनस्थ व्हायचं आहे. लवशेठ तोडणकर यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीने त्यांचं शतशः हार्दिक स्वागत.
चढाईसाठी गेलेला आहे तो साहिल गाणेकर. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. चिंचमता बोरली 5 गुण आणि गावदेव रेडर्स 4 गुण. आणि डुअर्ड आहे चढाईसाठी गेलेला आहे तो राज श्रीवर्धनकर. आमच्या या क्रीडा नगरीमध्ये श्री अमोलजी हेदूकर, संतोषजी मुकादम, तसेच भाई हेदूकर, वीरेंद्रजी मुद्राळे आणि उद्योजी वाघजे, पोलीस पाटील, बोरली पंचायतांचे. तरी आपण या क्रीडा नगरीमध्ये आहात तरी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. श्रीकांतजी भाटकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना खुशखबर असणार आहे. विजयजी शिरवटकर यांच्याकडून दोन्ही संघांना खुशखबर असणार आहे. जो संघ विजयी होईल त्याला 200 रुपयाचं रोख पारितोषिक माननीय श्री विजयजी शिरवटकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. चढाईसाठी गेलेला आहे तो अमोल रोटकर. आणि डुअर्ड आहे चढाईसाठी गेलेला आहे तो अमोल रोटकर. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण मोनिश हेदूकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन मान्यवरांची व्यवस्था करायची आहे. मयूरजी परकर, आपण प्रेक्षकांमध्ये आहात तरी आपण व्यासपीठाकडे येऊन आसनस्थ व्हायचे. तसेच कोंडेगावचे उद्योगपती पवनजी महाडिक, आपण प्रेक्षकांमध्ये आहात तरी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चिंचमाता बोरली या संघाचा सुशांत आणि त्याने उत्कृष्ट असे मध्यरक्षकाला टिपण्याच्या प्रयत्नामध्ये सुदर्शन रोडकर याला टिपलेला आहे. आणि 1 गुण प्राप्त करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो गावदे रेडर्स या संघाचा हा एक नवोदित खेळाडू 2 नंबरचे जर्सी परिधान करून. साऊंड कंट्रोल आणि सुंदर श्लोक नागे यांच्याकडून उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे. आणि चढाईसाठी जात आहे तो साहिल रोटकर, साहिल गाणेकर, सॉरी.
आमच्या मंडळाचे एक खंबीर नेतृत्व असणारे रोहन पानकर आत्ताच महाड MIDC मधून डायरेक्ट आमच्या क्रीडा नगरीमध्ये हजर झाले आहेत. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने शतशः आम्ही आभार व्यक्त करतो की तुमची कमी आम्हाला या सामन्यामध्ये होती आणि आता तुम्ही आलात. आमची खरोखर जी काही उणीव होती तुम्ही आमची भरून काढलेली आहात. धन्यवाद. आणि हा सामना संपताच जगदंबा कापोली वर्सेस ओम चिंचवादेवी बोरली पंचतन या दोन्ही संघांना विनंती असेल की हा सामना संपताच आपला संघ गणवेशासह हजर करायचा आहे. कृपया आमच्या यूट्यूब चॅनलसाठी एक विनंती आलेली आहे की जो काय स्कोअर आहे तो जरा चेक करा प्लीज. आणि थर्ड रेड कृपया प्रेक्षकांना विनंती असेल गडबड गोंधळ करू नका. आणि सामना संपलेला आहे. या दोन्ही महाबलाढ्य सामन्यांमध्ये चिंचमता बोरली हा संघ विजय झालेला आहे. तसेच पराजित संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन.